नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, बालभारतीकडून शैक्षणिक कामकाज नियोजन जे आहे त्याची शैक्षणिक दिनदर्शिका निर्गमित झालेली आहे. तर मित्रांनो, ही जी शैक्षणिक दिनदर्शिका असणार आहे ही वर्ष 2026-27 करिता असणार आहे. या वर्षामध्ये आपल्याला वर्षभरात प्रत्येक महिन्यानुसार कोणकोणते कामं असणार आहे याची संपूर्ण माहिती त्या दिनदर्शिकेमध्ये दिलेली असणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे, अत्यंत कामाची असणार आहे. तर मित्रांनो, या दिनदर्शिकेची संपूर्ण सविस्तर माहिती आणि ही आपल्याला कुठून प्राप्त होणार आहे याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मिश्रा, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शैक्षणिक कामकाजाचं नियोजन, शैक्षणिक दिनदर्शिका, शैक्षणिक सत्र 2026-27 करता कशा पद्धतीची असणार आहे, कोणकोणते कामं त्यामध्ये दिलेले असणार आहे, कोणत्या कोणत्या महिन्यासाठी असणार आहे, कशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. मित्रांनो, शैक्षणिक कामकाजाचं नियोजन असलेली ही जी शैक्षणिक दिनदर्शिका आहे हे आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निर्गमित झालेली आहे. बघा, शैक्षणिक कामकाज नियोजन, शैक्षणिक दिनदर्शिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आपल्याला संपूर्ण वर्षभरासाठी प्रत्येक महिन्यामध्ये कोणकोणते कामं असणार आहे या पद्धतीचं संपूर्ण नियोजन यामध्ये असणार आहे आणि प्रत्येक शिक्षकांजवळ प्रत्येक शाळेमध्ये हे असणं आवश्यक असणार आहे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण या दिनदर्शिकेची बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला सांगणार आहे ही दिनदर्शिका आपल्याला कुठून डाउनलोड करायची आहे. तर बघा, शैक्षणिक कामकाज नियोजन, दैनंदिन करायची कामे, अध्ययन अध्यापन प्रक्रिया गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक साधन तंत्रे, अध्यापन पद्धती यांचे नियोजन करून वार्षिक, मासिक व साप्ताहिक नियोजनाप्रमाणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया करणे, विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे, अशा पद्धतीचे संपूर्ण हे मित्रांनो दैनंदिन कामं असणार आहे. त्यानंतर दरमहा करावायची जे काही कामं आहे ते सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने संपूर्ण अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेणे, आवश्यकतेनुसार उपचारात्मक अध्यापन करणे वगैरे संपूर्ण कामं मित्रांनो इथे दिलेली आहे. प्रत्येक आपण इथे पूर्ण हे वाचणार नाही. तर बघा, महिन्यानुसार सुद्धा याचं संपूर्ण नियोजन असणार आहे. शैक्षणिक कामकाज नियोजन महिना जून 2026. तर मित्रांनो, जवळपास आपला जून, जुलै आणि ऑगस्ट महिना जवळपास एंडिंगवर आहे. तर बघा, हे जून महिन्याचं होतं. प्रत्येक आठवड्यानुसार मित्रांनो इथे संपूर्ण नियोजन दिलेलं होतं. त्यानंतर बघा, शैक्षणिक कामकाज नियोजन माहे जुलैचं असणार आहे. जुलै महिना संपलेला आहे. कामकाज नियोजन माहे ऑगस्टचा मित्रांनो शेवटचा आठवडा सुरू आहे. तर बघा, प्रत्येक आठवड्यामध्ये नेमके कोणकोणते कामं असणार आहे प्रत्येक महिन्याचे हे या शैक्षणिक दिनदर्शिकेमध्ये सविस्तरपणे दिलेले आहे. तर बघा, ऑगस्ट 2026 पहिला आठवडा झालेला आहे, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा सुद्धा झालेला आहे. तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो आपण महत्त्वाचा राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. आणि आता चौथा जो आठवडा आहे मित्रांनो त्यामध्ये आपल्याला आकारिक मूल्यमापन चाचणी इयत्ता 1ली ते 8वी साठी घटक चाचणी क्रमांक 1, 9वी ते 12वीचे आयोजन करायचे आहे. त्यानंतर उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत सराव चाचणीचे सुद्धा आयोजन करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो 29 ऑगस्टला आपल्याला राष्ट्रीय क्रीडा दिन जो असणार आहे तो साजरा करायचा आहे आणि महिन्याच्या शेवटी मित्रांनो आपल्याला शिक्षण परिषद सुद्धा होणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, शैक्षणिक कामकाज नियोजन माहे सप्टेंबर 2026 येणारा जो महिना असणार आहे मित्रांनो त्यामध्ये प्रत्येक आठवड्यानुसार नेमके कोणकोणते कामं असणार आहे ते इथे संपूर्ण दिलेलं आहे. पहिल्या आठवड्यात जवळपास आकारिक मूल्यमापन चाचणी येता 1ली ते 8वी साठी ते असणार आहे. शिक्षक दिन असणार आहे. महत्त्वाचे काही कामं असणार आहे. दुसऱ्या आठवड्यात मित्रांनो युडाईस प्रपत्र डाउनलोड करणे वगैरे, युडाईसची काही माहिती असणार आहे. पोषण आहार पंधरवडा असणार आहे. थोडक्यामध्ये आपण बघत आहोत. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो बघा काही महत्त्वाचे असणारे परसबाग स्पर्धेची आवश्यक पूर्वतयारी वगैरे. त्यानंतर चौथा आठवडा जो आहे यामध्ये सुद्धा काही रंगोत्सव कार्यक्रम वगैरे असणार आहे. तर अशा पद्धतीचं हे असणार आहे सप्टेंबरचं. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये मित्रांनो पहिल्या आठवड्यामध्ये महात्मा गांधी जयंती येणार आहे. स्वच्छता ही सेवा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत नोंदणी वगैरे करून घ्यायची आहे. तिसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो वाचन प्रेरणा दिन वगैरे आपल्याला साजरा करायचा आहे. जागतिक हात धुवा दिन साजरा करायचा आहे. चौथ्या आठवड्यामध्ये काही महत्त्वाचं विज्ञान प्रदर्शन वगैरे येणार आहे. त्यानंतरचा महिना असणार आहे मित्रांनो नोव्हेंबर 2026. या महिन्यामध्ये आपल्याला पहिला आठवडा असणार आहे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची नाव नोंदणी करायची आहे. नंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो राष्ट्रीय शिक्षण दिन वगैरे येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये काही महत्त्वाची कामं असणार आहे, पॅटचे असणार आहे काही. त्यानंतर चौथा आठवडा सुद्धा असणार आहे, त्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे उपक्रम असणार आहे. त्यानंतर डिसेंबर 2026 मध्ये मित्रांनो पहिल्या आठवड्यात सुद्धा महत्त्वाचे काही असणार आहे कामं.
विद्यार्थ्यांसाठी कला क्रीडा स्पर्धेचे आयोजन असणार आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो जिल्हा स्तराची विज्ञान प्रदर्शनी वगैरे असणार आहे. महत्त्वाचे मित्रांनो आपण थोडक्यामध्ये इथे बघत आहोत. त्यानंतर तिसरा आठवडा बघा, यामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन असणार आहे. चौथ्या आठवड्यात परीक्षा पे चर्चा उपक्रमाची नोंदणी वगैरे करायची आहे. अशा पद्धतीचे असणार आहे. त्यानंतर मित्रांनो माहे जानेवारी 2027 जो असणार आहे त्यामध्ये सुद्धा पहिला आठवडा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालिका दिन वगैरे साजरा करायचा आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो विद्यांजली 2.0 पोर्टलवर कार्यवाही आपल्याला करावी लागणार आहे. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे असणार आहे. नवोदय परीक्षेचे हॉल तिकीट वगैरे येणार आहे. त्यानंतर चौथा आठवडा जो असणार आहे यामध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन वगैरे आपल्याला साजरा करायचा आहे. त्यानंतर पुढचा जो महिना असणार आहे फेब्रुवारी 2027 यामध्ये आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 वगैरे घ्यायचे. दुसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो काही महत्त्वाचे कामं असणार आहे. तिसऱ्या आठवड्यात सुद्धा मित्रांनो आपल्याला काही महत्त्वाचे कामं इथे असणार आहे. आणि चौथ्या आठवड्यात मित्रांनो आकारिक मूल्यमापन चाचणी याचं पूरक मार्गदर्शन वगैरे आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा महिना माहे मार्च 2027 पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो संकलित मूल्यमापन पॅट 3 द्वितीय सत्र परीक्षेची पूर्वतयारी आपल्याला करावी लागणार आहे. दुसऱ्या आठवड्यात मित्रांनो पटनोंदणी कुटुंब सर्वेक्षण वगैरे आपल्याला करावं लागणार आहे. तिसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो आपल्याला विद्यार्थ्यांची वजन उंची वगैरे घ्यावी लागणार आहे. त्यानंतर चौथ्या आठवड्यात मित्रांनो आपल्याला काही महत्त्वाचे कामं वगैरे करावे लागणार आहे. त्यानंतरचा या सत्राचा मित्रांनो शेवटचा जो महिना असणार आहे महिना एप्रिल 2027 यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यांजली पोर्टलवर काही महत्त्वाची कामं आपल्याला करावी लागणार आहे. तिसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो पॅट गुणांची VSK पोर्टलवर नोंद वगैरे करावी लागणार आहे. आणि चौथा आठवडा जो असणार आहे त्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाची कामं आपल्याला करावी लागणार आहे. त्यानंतरचा मित्रांनो महिना जो असणार आहे महिना मे 2027 यामध्ये आपल्याला पहिल्या दिवशी महाराष्ट्र दिन वगैरे साजरा करायचा आहे. आपल्या शाळेचा निकाल वगैरे लावावा लागणार आहे. काही महत्त्वाची कामं असणार आहे ती इथे संपूर्ण दिलेली आहे. तर मित्रांनो हे जे असणार आहे अत्यंत महत्त्वाची असणार आहे. शैक्षणिक कामकाजाची जी दिनदर्शिका आहे अत्यंत महत्त्वाची असणार आहे. प्रत्येक शाळेसाठी प्रत्येक शिक्षकांसाठी मित्रांनो महत्त्वाची असणार आहे. तर शैक्षणिक कामकाज नियोजन जे असणार आहे शैक्षणिक दिनदर्शिका वर्ष 2026-27 करता अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आणि मित्रांनो हे आपल्याला डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जायचं आहे. तिथे एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला ही जी दिनदर्शिका असणार आहे शैक्षणिक कामाची सत्र 2026-27 करता ही PDF स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये अगदी सहजपणे डाउनलोड होणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट नक्की पहा.